एसटी चालवताना मोबाईलवर बोलू नका किंवा मोबाईल हाताळू नका असं आवाहन वारंवार केलं जातं. मात्र याकडे कानाडोळा करत अनेक जण या आवाहनाला हरताळ फासत असल्याचं दिसून आलंय. अशात एक धक्कादायक प्रकार अहमदनगरमध्ये समोर आलाय. एसटी बसमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात, पण अनेकदा चालक कसे बेदरकारपणे एसटी चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळतात हे नगरमध्ये समोर आलंय. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हातात मोबाईल आणि पायात स्टेअरिंग ठेवून चालक एसटी चालवत असल्याची बाब समोर आली आहे. एसटीत बसलेल्या प्रवाशांनाच आपल्या मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद केलाय. अशा स्थितीत दुर्घटना झाली तर जबाबदार कोण हा सवाल आहे. पाथर्डी आगारातली ही एसटी बस असून या चालकावर कारवाई करण्याची मागणी जोर धरतेय. वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नका किंवा मोबाईल हाताळू नका असं आवाहन केलं जातं, पण हे सगळं सुरूच आहे. महागड्या पार्ट्यांमुळे तिकडे एका खुनाचं बिंग फुटलं. नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू अपघाती नव्हता, तर तो एक सुनियोजित कट होता. गुन्हेगारांनी घडवलेल्या अपघाती मृत्यूचा घातपात पचलाही होता. मात्र चिल्लर गुन्हेगाराकडे अचानक पैसा आला, चर्चा सुरू झाली आणि खुनाला वाचा फुटली. हॉटेलमध्ये सुरू असलेल्या पार्ट्या, दारूचे महागडे ब्रँड यामुळे पचलेला एक खून आरोपींना जेलमध्ये घेऊन गेला. पुरुषोत्तम पार्लेवार यांच्या हत्येप्रकरणी 6 आरोपींमध्ये नीरज निमजे याचा समावेश आहे. नीरज निमजे हा कधी मित्रांना चहा पाजायचा नाही. अनेकांकडून उधारी घेणारा नीरज कधी पार्टी द्यायचा नाही. मात्र अचानक दिवस पालटले. नीरज पार्ट्या करू लागला, अगदी महागड्या ब्रँडची दारू पाजायला लागला. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला. खबऱ्यांनी ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर पोलिसांनी चिल्लर गुन्हेगार असलेल्या नीरज निमजेकडे अचानक भरपूर पैसा कुठून आला याचा तपास सुरू केला. एका अपघाताच्या प्रकरणातून नीरज निमजेकडे भरपूर पैसे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नीरजला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला. तेव्हा त्यानं पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू अपघाती नसून सुनियोजित हत्या असल्याची कबुली दिली. एका भुरट्या गुन्हेगारानं दिलेल्या महागड्या पार्टीनं अपघातातून घडलेल्या हत्येचं प्रकरण अचानक पोलिसांच्या समोर उलगडलं. नागपुरात संपत्तीच्या हव्यासापोटी सुनेनं सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याचं तपासात उघड झालंय. कुणालाही संशय येऊ नये यासाठी हिट अँड रनचा बनाव रचण्यात आला. मात्र नागपूर पोलिसांच्या तपासात हा सगळा बनाव उघडकीस आलाय. नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा अपघाती मृत्यू संपत्तीच्या वादातून घडवून आणण्यात आला होता. संपत्तीत वाटा मिळावा यासाठी योगिता पार्लेवार यांनी वडिलांच्या मदतीनं कोर्टात खटला दाखल केला. वरिष्ठ अधिकारी असतानाही खटला दाखल झाल्यानं अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ प्रशांत पार्लेवार या दोघांचा इगो दुखावला होता. त्यामुळे दोघांनी सुपारी देऊन पुरुषोत्तम यांचा गेम केला. पुरुषोत्तम पुट्टेवार 22 मे रोजी ई रिक्षानं बालाजीनगर परिसरात आले. त्यावेळी सचिननं पुरुषोत्तम यांचा मोटारसायकलनं पाठलाग केला. नीरजनं कारखाली चिरडून पुरुषोत्तम यांना ठार मारलं. त्यानंतर नीरज पंचमढीला जायला निघाला. मात्र मध्य प्रदेशात त्याच्या कारचा अपघात झाला. परिणामी नागपूरला परत येऊन त्यानं पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या अपघाताची कबुली दिली. परिणामी नीरजला अटक होऊन जामिनावर सुटका झाली. मात्र नीरजनं पब आणि बारमध्ये पैसे उधळायला सुरुवात केली आणि बिंग फुटून नीरजसह सर्व आरोपींना त्यांच्या कर्माची फळ मिळाली. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका अल्पवयीन धनिक पुत्रानं पोर्शे कारनं दोघांना चिरडल्याची घटना घडली होती आणि या दुर्घटनेनंतर येळोबा पोलीस त्याचबरोबर ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी उद्योगपती विशाल अग्रवाल याच्या मुलाला वाचवण्यासाठी गंभीर आणि अक्षम्य लपवाछपवी फेरफार केली. या सगळ्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत होता. याच हिट अँड रन प्रकरणी आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर एक गंभीर आरोप केलाय. विशाल अग्रवालच्या मुलाला वाचवण्यासाठी आणखी एक षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप देशमुखांनी केलाय. दोन्ही जे मृतक होते मोटरसायकलवरचे त्यांच्या विसऱ्यामध्ये दारूचा अंश त्याच्यामध्ये टाकून तो पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न झालेला आहे. अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणावरून देशमुखांनी सरकारवर निशाणा साधलाय. त्याचं ब्लड बदलून हा दारू पिलेला नव्हता असं दाखवण्याचा जो प्रयत्न झाला आणि याच्यामध्ये माहिती आहे की राज्य शासनाचा फार मोठा हात त्याच्यामध्ये आहे. देशमुख यांच्या आरोपांमुळे पुण्यातल्या पोर्शे कार हिट अँड रन प्रकरणाला नवं धक्कादायक वळण लागण्याची शक्यता आहे. नागपुरात
पबजी गेम खेळण्याचं व्यसन एका विद्यार्थ्याच्या मृत्यूचं कारण ठरलं। नागपूरच्या अंबाझरी तलावात असलेल्या पंप हाऊसमध्ये ही घटना घडली। मृत मुलाचं नाव पुलकित असं आहे। 17 वर्षीय पुलकित हा 11वीत शिकत होता। पुलकितचा 12 जूनला वाढदिवस होता। रात्री कुटुंबियांबरोबर वाढदिवस साजरा केल्यानंतर तो मध्यरात्र उलटून गेल्यावर मित्राला पार्टी देण्यासाठी घराबाहेर पडला। मात्र मध्यरात्रीनंतर जवळपास सर्व खाद्यपदार्थांची दुकानं बंद असल्यानं पुलकित आणि त्याचा मित्र अंबाझरी तलावाजवळच्या पंप हाऊस जवळ जाऊन पबजी खेळत बसले। त्यावेळी रात्रीच्या अंधारात पबजी खेळताना मागे असलेल्या पंप हाऊस जवळच्या खोल खड्ड्याचा अंदाज न आल्यानं पुलकित खड्ड्यात पडला। अचानक पुलकित दिसेनासा झाल्यानंतर त्याच्या मित्राला तो खड्ड्यात पडल्याचं लक्षात आलं। त्यानं खड्ड्यात वाकून पुलकितला आवाज दिला, मात्र अनेकदा आवाज देऊनही पुलकितनं प्रतिसाद न दिल्यानं मित्रानं घाबरून कुटुंबियांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली। पुलकितचे कुटुंबीय तातडीनं घटनास्थळी पोहोचले, मात्र अंधारात त्यांना फारसं काही करता आलं नाही। मात्र गुरुवारी सकाळी पंप हाऊस जवळच्या खड्ड्यातून पुलकितचा मृतदेह काढण्यात आला। वाढदिवसाच्या दिवशी पबजीच्या नादात 17 वर्षीय तरुणानं प्राण गमावल्यानं शहरात हळहळ व्यक्त होतीये। आपल्यापैकी प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला आवडतं। बाजारात विविध प्रकारचे फ्लेवर सुद्धा आहेत आणि याच आईस्क्रीममध्ये एखादा मानवी अवशेष आढळला तर? अशीच एक धक्कादायक घटना मुंबईतल्या मालाड परिसरात घडली आहे। आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडलाय। त्याचं झालं असं, मालाडच्या ओलेम चर्च परिसरातील रहिवाशी ब्रेंडन सेराओ यांनी बुधवारी ऑनलाईन आईस्क्रीम ऑर्डर केलं। ऑनलाईन डिलिव्हरी ॲपद्वारे यमो कंपनीचा आईस्क्रीम कोन त्यांनी ऑर्डर केला। मात्र ज्यावेळी आईस्क्रीम त्यांना मिळालं त्यावेळी धक्कादायक बाब समोर आली। आईस्क्रीम कोनच्या आत सुमारे 2 सेंटीमीटर लांब मानवी बोटाचा तुकडा आढळला। पेशानं MBBS डॉक्टर असणाऱ्या सेरोआ यांनी तात्काळ पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली। मालाड पोलिसांनी यमो आईस्क्रीम कंपनी विरोधात गुन्हा दाखल केलाय। तसंच कोण आढळलेलं मानवी बोट फॉरेन्सिक विभागाकडे तपासणीसाठी पाठवलंय। एक मांसल भाग अंदाजे 1 ते 1.5 सेंटीमीटरचा आढळला। त्यामुळे ऑनलाईन खायला काही मागवत असाल तर जास्त काळजी घ्या। त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप्लिकेशनवरून पदार्थ मागवत असताना तर जास्त काळजी घ्या। घर बसल्या मोबाईलवरून हव्या त्या हॉटेल रेस्टॉरंटमधून पदार्थ मागवून आस्वाद घेणारे आपल्यापैकी अनेक जण आहेत। मात्र असाच हा मोह मुंबईतल्या मालाड इथल्या डॉक्टरला महागात पडला। ऑनलाईन खाण्याच्या वस्तू मागवत असाल तर सावधान। जेवणात कधी झुरळ, कधी खिडे तर कधी चक्क उंदीर सापडल्याच्या घटना आपण बघितल्या। मात्र मुंबईतल्या मालाडमध्ये जे घडलं ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल। आईस्क्रीम कोनमध्ये चक्क बोट सापडलंय। या आईस्क्रीममध्ये बोट नाही तर एक खिळाही सापडला। बोट सापडल्यामुळे यामागे कुठला मोठा गुन्हा आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत। मात्र या घटनेमुळे काही सवाल उपस्थित होत आहेत। हे आईस्क्रीम आणून देणारी व्यक्ती कोण होती? या व्यक्तीनं आईस्क्रीम नेमकी कुठून पिकअप केली? त्या दुकानामध्ये आईस्क्रीम आली तिथं कोणत्या डीलर मार्फत आली? हा डीलर कुठून हा आईस्क्रीम आणतो? या सगळ्या प्रकारात डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीनं तर काही फेरफार केला नाही ना? ऑनलाईन जेवणात होणारी अशी भेसळ म्हणजे जीवाशी खेळ झालाय। त्यामुळे प्रत्येकानं सतर्कता बाळगणं गरजेचं आहे। ठाणे जिल्ह्यात पावसाचं आगमन झालं। अवघ्या अर्ध्या ते 1 तासाच्या पावसानं अंबरनाथ आणि डोंबिवलीतल्या नागरिकांची दैना उडवली आहे। या पावसापूर्वी महापालिकांनी नाले सफाईचे कागदी घोडे नाचवले। मात्र पहिल्याच पावसानं महापालिकांच्या नाले सफाईच्या दाव्यांची पोलखोल केली। अंबरनाथ शहराला पहिल्याच पावसानं मोठा तडाखा दिला। अंबरनाथमध्ये पडलेल्या अवघ्या 1 तासाच्या पावसानं अंबरनाथकरांची अक्षरशः दैना उडाली। पावसामुळे अंबरनाथ पश्चिमेकडील बी केबिन रस्त्यालगतच्या सोसायटीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। कल्याण बदलापूर महामार्गावरील कामगार पुतळ्या शेजारील रस्त्यावर पाणीच पाणी साचलं। एकीकडे नाली सफाईचा पालिकेनं जो दावा केला तो पहिल्याच पावसात उघडा पडला। डोंबिवलीकरांना सुद्धा मुसळधार पावसानं झोडपून काढलं। डोंबिवलीतल्या रस्त्यांवर पाणीच पाणी साचलं। स्टेशन परिसरात साचलेल्या पाण्यातून डोंबिवलीकरांना वाट काढावी लागली। पालिकेचे नाली सफाईचे दावे पाण्यासोबत वाहून गेले। पालिका प्रशासनाच्या कारभारावर डोंबिवलीकरांनी मात्र नाराजी व्यक्त केली। तर सांगलीच्या तासगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। त्यामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले। कौलगे, सावळज आणि खुसगावसह परिसरात तुफान पाऊस बरसला।
या पावसामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे महायुतीसोबत जाणार का याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. मात्र एनडीए सरकारच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरेंना सन्मानपूर्वक निमंत्रण देण्यात आलं नाही. त्यामुळे मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात बैठक बोलवली. साहेबांनी आता जो आदेश दिला त्याप्रमाणे जवळजवळ 250-250 जागांची आम्ही तयारी करणार आहोत. महायुतीसोबत जाणार की नाही यावर मनसेच्या नेत्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळलंय. ज्यावेळेला ती पक्षाचा जडतरवरती बोलणं काय उचित आहे का? त्यामुळे लोकसभा निवडणुकीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे शेवटपर्यंत स्वबळाचा निर्णय कायम ठेवणार का हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मनसे ॲक्शन मोडवर आली आहे. विधानसभा निवडणुकांच्या तयारी संदर्भात मनसेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी ही निवडणूक मनसे स्वबळावर लढणार असे संकेत दिले. मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या बैठकीत राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचं भाष्य केलंय. मी कुणाकडे जागा मागायला जाणार नाही. आपण 200 ते 225 विधानसभेच्या जागांवर लढण्याची तयारी करतोय असं राज ठाकरे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान मराठी माणसांचं नाही. लोकांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी राग आहे. उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान मोदींविरोधातलं मतदान आहे. त्यामुळे आता जनता मनसेची वाट पाहतीये. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव काढून घेणं लोकांना पटलं नाही. उद्धव ठाकरेंबाबतच्या राजकारणात बाळासाहेबांना आणू नका असं अमित शहांना सांगितलं होतं. कारण बाळासाहेबांना मानणारा मोठा वर्ग आजही महाराष्ट्रात आहे असं देखील अमित शहांना सांगितल्याचं राज म्हणाले. राज ठाकरेंच्या या घोषणेमुळे मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होतीये. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवसापर्यंत अजित पवारांनी राज्यसभा उमेदवाराच्या नावाचा सस्पेन्स कायम ठेवला. अखेर गुरुवारी सकाळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळेंनी पराभव केला. मात्र आता राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं सुनेत्रा पवारांची बॅकडोर एंट्री होणार आहे. राज्यसभेसाठी नावाची घोषणा झाल्यानंतर देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवारांचं औक्षण करण्यात आलं. त्यानंतर सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधानसभेत दाखल झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केला. जो विश्वास माझ्यावर पक्षाने आणि सर्वच कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे त्यासाठी मी नक्कीच दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन. सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना महायुतीचे भाजप शिंदेच्या शिवसेनेचं कोणीही नसल्यानं चर्चा सुरू झाली. आमच्याकडूनच झालेली रिक्त जागा आम्ही भरायची आहे, पण कोणालाही आम्ही निमंत्रण दिलं नव्हतं. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभा उमेदवारी जाहीर झाली. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीनं राष्ट्रवादीत अंतर्गत वाद पेटण्याची चिन्ह व्यक्त होत आहे. राज्यसभेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, बाबा सिद्दीकी, आनंद परांजपे आणि पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र अखेर सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. मात्र त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. जो पक्ष जो ठरवेल त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं. काही कंपल्शन्स असतात पक्षाचे सुद्धा. पक्षाच्या निर्णयाच्या कार्यप्रणालीवर तुम्ही नाराज आहात का यावरही भुजबळांनी उत्तर दिलंय. मी इच्छुक होतो. माझ्या तोंडावरून दिसतंय काय तुम्हाला नाराज? राज्यसभेसाठी 13 जण इच्छुक होते. मग 13 जणांना देणं शक्य आहे का असा सवाल भुजबळांनी विचारला. आता 13 लोकांना उभं करणं शक्य आहे का? लोकसभेनंतर राज्यसभा निवडणुकीतल्या या नाट्यानं भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्यात. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली. राज्यसभेसाठी छगन भुजबळ, बाबा सिद्दीकी,
आनंद परांजपे यांच्यासह 13 जण इच्छुक होते. मात्र सुनेत्रा पवारांना संधी मिळाल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा रंगली. भुजबळ राज्यसभेत गेले असते तर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली असती. तसंच इकडे विधानसभेसाठी पुतण्या समीर भुजबळांचा मार्ग मोकळा झाला असता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा मोठा फटका बसलाय. अशात भुजबळांना राज्यसभेवर संधी दिल्यास मराठा समाजात वेगळा संदेश जाण्याची भीती तर राष्ट्रवादीला नव्हती ना, अशी चर्चा सुरू झाली. कारण मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलंय. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सेफ खेळी केल्याचं बोललं जात आहे. पवार जी की पत्नी है, अब बीजेपी और अजित पवार उनको भेज देंगे. आरएसएस क्या करेगा? भाजप जे निगडीत जे लोक आहेत तिथं ओबीसींची अवहेलना होणारच आहे. भुजबळ साहेब अजिबात एक कुठून हे सगळ्या बातमी चालू कोणी पसरवतात. भुजबळ नाराज असल्याचा दावा पटेलांनी केला. मात्र लोकसभेपाठोपाठ राज्यसभेला सुद्धा संधी मिळाली नसल्यानं भुजबळ समर्थक आक्रमक होण्याची चिन्ह आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून फेरमतमोजणीत 48 मतांनी शिवसेनेचे रवींद्र बायकर यांचा विजय झाला. या निवडणुकीच्या निकालानंतरही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मात्र कायम झडत आहेत. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र बायकर यांनी अवघ्या 48 मतांनी अमोल कीर्तीकरांचा पराभव केला. या निकालानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी काही थांबताना दिसत नाहीयेत. मतमोजणीच्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज देण्याची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची असल्याचं संजय राऊत म्हणाले. पोलिसांचं काम असेल किंवा नसेल, आपण तिकडला प्रमुख होता. निर्णय आपण जाहीर केलाय. सीसीटीव्ही फुटेज आपण दिलं पाहिजे. भविष्यात या सगळ्यांना जाब द्यावा लागेल असा इशारा संजय राऊतांनी दिला. या प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागेल. महाराष्ट्रात सत्तांतर होईल तसं भविष्यात देशात सुद्धा होत आहे. मी आत्ता सांगतो, तेव्हा या सगळ्यांना या प्रत्येक गोष्टीचा जाब द्यावा लागेल. या निकालाविरोधात कोर्टात जाणार असल्याचं संजय राऊत म्हणाले. कोर्टात जाणार आहात? नक्कीच. अमोल कीर्तीकर विजयी घोषित होतील याची मला खात्री आहे. एकूणच उत्तर पश्चिम मतदारसंघात लागलेल्या निकालाचं कवित्व सुरूच राहणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीला मोठा फटका बसला. या निवडणुकांच्या निमित्तानं राज्यात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळाला. स्पष्ट बहुमताचं सरकार असताना भाजपनं अजित पवारांना महायुतीत घेतल्यानंतर आता चांगलाच गदारोळ उडालाय. 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला केवळ 240 जागा मिळाल्या. याचं कारण म्हणजे भाजप नेत्यांचा अति आत्मविश्वास असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझरच्या लेखातून करण्यात आली. अजित पवारांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू घटल्याचा आरोप करण्यात आला. तो विजय झाला की तो संघाचा आणि पराजय झाला की अजितदादाचा. मग उत्तर प्रदेशमध्ये पराजयाचं खापर कोणावर फोडणार? ती RSSच्या बातमी नाही, ते कोणी व्यक्तीच्या त्यांच्या विचार. थोडं प्लस मायनस सगळ्यांचंच होत असतं, तेव्हा असं काही दोषारोपण झालेलं नाही. या संदर्भात भुजबळांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून सध्या चर्चा रंगल्यात. ते म्हणतात ते बरोबर आहे, पण मला त्यांना असं म्हणायचं आहे की हे महाराष्ट्राचं तुम्ही सांगता, भारतातल्या इतर ठिकाणी काय झालं? ऑर्गनायझरमधील टीकेनंतर भाजप विधानसभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेणार का, याविषयी आतापासूनच उलटसुलट चर्चा रंगल्यात. डोंबिवली MIDCतील वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर इथल्या केमिकल कंपन्यांचा मुद्दा ऐरणीवर आला. आता यावरून राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ ॲक्शन मोडवर आले. डोंबिवलीतील अमोद केमिकल कंपनीत गेल्या महिन्यात स्फोट होऊन 17 जणांचा मृत्यू झाला होता. तर बुधवारी इंडो अमाइन्स कंपनीत भीषण आग लागली. त्यामुळे डोंबिवली MIDCतील केमिकल कंपन्यांचा मुद्दा ऐरणीवर आला. डोंबिवली MIDCतील 42 केमिकल कंपन्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले. राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून हे आदेश देण्यात आले. डोंबिवली MIDCमध्ये 180 केमिकल कंपन्या असून 42 कंपन्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. अचानकपणे एवढ्या कंपन्या बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं कंपन्यांवर अवलंबून असलेल्या कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्याचबरोबर एवढ्या कंपन्या बंद करण्याची वेळ आली असेल तर याआधी या कंपन्या कुणाच्या मेहरबानीनं चालत होत्या असा सवाल उपस्थित होतोय.
देशभरात 5 मे रोजी नीट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरात मोठा गदारोळ झाला. 67 मुलांना 720 पैकी 720 गुण मिळाले. तर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 1563 मुलांना ग्रेस मार्किंग देण्यात आलं. ग्रेस मार्क बाबत सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. ग्रेस गुणांच्या आधारे परीक्षेत हेराफेरी करण्यात आल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा होता. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 मुलांचे निकाल रद्द केले जाणार असल्याची महत्त्वाची माहिती केंद्र सरकारनं कोर्टात दिली. तसंच निकाल रद्द झालेल्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभा सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. जिन बच्चों को ग्रेस नंबर मिले थे 1563, उन बच्चों का या तो री एग्ज़ाम हो जाए, जो कि इन्होंने डेट दे दी है कि अप्रॉक्सीमेटली 23 जून को. हम जब उनको री एग्ज़ाम लेना ही था तो उन्होंने ग्रेस मार्क्स क्यों दिए, और ग्रेस मार्क्स दिए भी तो आपने उनको पब्लिश क्यों नहीं करा? पेपर लीक पे सीबीआई इन्वेस्टिगेट करे तो पता लग जाएगा. जो कोर्ट कहेगा उसको हम इम्प्लीमेंट करेंगे. ग्रेस गुण मिळालेल्या उमेदवारांची पुनर्परीक्षा 23 जून रोजी पार पडणार आहे. विद्यार्थ्यांच्या मनातली भीती दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचं NTA वतीनं सांगण्यात आलंय. टीम इंडियानं T20 वर्ल्ड कप 2024च्या सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. गेल्या सामन्यात टीम इंडियानं अमेरिकेचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियानं सुपर 8 मध्ये आपलं स्थान पक्कं केलंय. भारताचा पुढचा सामना कॅनडा विरुद्ध आहे. हा सामना फ्लोरिडातील लॉडर हिल इथं खेळवला जाणार आहे. मात्र भारत कॅनडा सामनापूर्वी फ्लोरिडामध्ये मुसळधार पाऊस झाला असून काही भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. फ्लोरिडाच्या मियामीमध्ये एक भयानक वादळ धडकलंय. मुसळधार पावसानंतर इथं पूर परिस्थिती निर्माण झाली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. त्यामुळे वाहतूक देखील बंद झाली आहे. या संबंधीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेत. मियामी आणि लॉडर हिलमधील अंतर सुमारे 47 किलोमीटर आहे. त्यामुळे लॉडर हिल परिसराला फटका बसलाय. हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिलाय. त्यासोबत पुराची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शनिवार आणि रविवारी परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा नाही आहे. फ्लोरिडात सुरू असलेल्या पावसामुळे विश्वचषकाची समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. पावसामुळे भारत विरुद्ध कॅनडा, अमेरिका विरुद्ध आयर्लंड आणि पाकिस्तान विरुद्ध आयर्लंडच्या सामन्यावर सावट असणार आहे. तीनही सामने न झाल्यास अमेरिका सुपर 8 मध्ये जाणार असं समीकरण दिसून येत आहे. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.